नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शुभ्राने पोलिसांना बोलावून घेतलेलं असतं. पोलीस विचारतात की आपण कोण, यावर शुभ्रा सांगते की मी शुभ्रा निंबाळकर, विशू निंबाळकरची वाईफ. तेव्हा पोलीस बोलतात की बोला. शुभ्रा म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, जिथे क्राईम घडला तिथे मी होते म्हणून मी बोलते. आणि शुभ्रा सांगते की साहेब, हीच ती मुलगी की जिने माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर हल्ला घडवून आणला. हे ऐकून सगळेजण शॉक होतात. आता शुभ्रा म्हणते की साहेब, तुम्ही कोणालाही विचारा, तिच्यामुळे गेले काही दिवस माझा नवरा डिस्टर्ब होता की नव्हता. माझा विशूला त्रास देणारे आणि त्याला शेवटचं भेटणारी हीच ती मुलगी आहे. नाहीतर सांगा ना साहेब, आम्ही कुठे जाणार हे फक्त मला, अगस्त्याला आणि विशूला माहीत होतं. आणि तीच गोष्ट हिला कशी कळाली? यावर श्री म्हणते की 1 मिनिट शुभ्रा, जे काय घडले ते मी सांगते. आणि श्री म्हणते की विशूदादांनीच मला फोन केलेला, त्यांनीच मला सांगितलं की ते MG रोडला आहेत म्हणून. आणि मला कसं कळलं की ते तिथे आहेत म्हणून? कारण त्यांचा फोन आला मला आणि म्हणून मी गेले. यावर शुभ्रा म्हणते की खोटं, सगळं खोटं आहे. अगं, अजून किती नाटक करशील श्री? आणि आम्ही बाहेर फिरायला जाण्याआधीसुद्धा विशूचं आणि तुझं भांडण झालं होतं, इतकं की तो तुझ्याशी बोलतही नव्हता. आणि तो फोन करून का बोलवून घेईल तिथे? आणि शुभ्रा पोलिसांकडे बघत म्हणते, बघितलं साहेब, तुम्हाला तरी पटतंय का हे? यावर श्री म्हणते, बडबड, तुला जे काही बडबड करायची आहे ना ती कर, पण खरं बदलणार नाही. त्याच्यामुळे विशूदादाने मला तिथे बोलवलं म्हणूनच मी गेले होते. आणि मग पोलीस श्रीला म्हणतात की म्हणजे तुमचं आणि विशू यांचं बोलणं शेवटचं झालं होतं तर? मग श्री म्हणते की हो. आता शुभ्रा म्हणते की ग्रेट, बरं झालं स्वतःच्या तोंडानेच ॲक्सेप्ट केलं ते. आणि शुभ्रा म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, अगस्त्य, आता मी सांगते हे सगळं कसं घडलं. आणि हिला माहीत होतं की आम्ही कुठेतरी जाणार आहोत, पण तिला एक्झॅक्ट लोकेशन माहीत नव्हतं म्हणून तिने फोन केला. आणि त्या फोनवरूनच कळालं की आम्ही कुठे आहोत. आणि म्हणूनच हिने गुंड पाठवले विशूला आणि मला मारायला. त्याने इतकी विशूला हाणामारी केली की विशूचा जीव गेला त्याच्यामध्ये. आणि मग अगदी शेवटच्या क्षणी बाईसाहेब उतरल्या मदतीचं नाटक करायला. यावर श्री चिडून म्हणते की शुभ्रा, अगं कीव येते मला तुझ्या बुद्धीची आता. यावर शुभ्रा म्हणते की नाही, तुला नेहमी हेवा वाटला गं माझा. खरं सांगू, तू फोन विशूला धमकी देण्यासाठीच केलेला, म्हणूनच तो डिस्टर्ब होता. आणि त्या फोनवरून तुला आमचा एक्झॅक्ट पत्ता मिळाला आणि म्हणून तू तुझे गुंड आम्हाला मारायला पाठवले. तुला वाटलं असणार की आम्ही दोघेही मेलो आहोत. आम्ही मेलो आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी तू तिथे आलीस आणि मी दिसली तुला, म्हणून मग नाईलाज म्हणून तू विशूला हॉस्पिटलमध्ये इथे घेऊन आलीस. आणि ती रडत रडत म्हणते की माझ्यावरच्या रागापायी तू आम्हा दोघांनाही मारायला निघालीस. मी जेव्हा हे विशूला विचारलं की कोणी केलं हे सगळं, तर त्यांनी तुझ्याकडे बोट दाखवलं. आणि यावरूनच हे सिद्ध होतंय की हे सगळं तूच केलं आहे श्री. आता श्री रागाने म्हणते की बस हा शुभ्रा, लय तोंडाच्या वाफा घालवायला लागले. सतत हे सगळं मी नाही, तुझे कांड आहेत. आणि मग शुभ्रा म्हणते की काय बोलते श्री? आणि ती पोलिसांना म्हणते, साहेब तुम्ही सांगा, कोण स्वतःच्या नवऱ्याला मारेल? आणि शुभ्रा अगस्त्याला म्हणते की अगस्त्य, तूच सांग की माझं आणि विशूचं प्रेम खोटं होतं का? मग अगस्त्य म्हणतो की नाही. यावर शुभ्रा म्हणते, बघितलं श्री, आता तू हे म्हणशील की अगस्त्य खोटं बोलतोय, याचा अर्थ तुझा अगस्त्यवर असलेला विश्वासही खोटा आहे. मग तू काहीही करू शकणार नाही. तुझ्याकडे एकही पुरावा नाही की हे सगळं मी केलं आणि स्वतःचं कांड माझ्यावरती खपवतेस, नालायक मुलगी. आणि आता पोलीस शुभ्रावर चिडून म्हणतात की 1 मिनिट, मी इथे तुमचा गोंधळ ऐकायला आलो नाही. जेवढं सांगायचं तेवढं तुम्ही सांगितलं. आता आम्ही त्याचा शोध घेऊ की काय खरं आणि काय खोटं, हे कोणी केलं, कसं केलं आणि केव्हा केलं ना, ते आम्ही ठरवू. आणि पोलीस म्हणतात की पण आता आम्हाला श्री निंबाळकर यांना अटक करावी लागेल आणि त्यांना आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. आता पृथ्वीदादा म्हणतात की हे बघा साहेब, ऐका ना. मग पोलीस म्हणतात की मिळालेल्या माहितीनुसार आता तरी संशयित आरोपी श्री निंबाळकरच आहेत, त्यामुळे त्यांना अटक करावी लागेल. मग श्री म्हणते, साहेब मी खरंच काहीही केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. दादा, वहिनी, अगस्त्य. अगस्त्य, अरे तू तरी काहीतरी बोल, तुला खरंच असं वाटतं? यावर अगस्त्य काहीच न बोलता खाली मान घालून उभं असतं. श्री ओरडत असते की अगस्त्य, तुला पण खरं वाटतंय का? विश्वास ठेवा सगळे माझ्यावर, मी खरंच काही नाही केले. आता शुभ्रा खुश होऊन मनातच म्हणते की तो काहीच नाही बोलणार श्री, आता तुझा खेळ संपलाय. आणि म्हणते की मी म्हणाले होते ना श्री, तुझ्या विरोधात मी असं चक्रव्यूह रचेल की त्यातून तू बाहेर पडूच शकणार नाहीस. अडकवलं ना तुला,
आता किती जरी प्रयत्न केलास ना तरी तू यातून बाहेर पडणार नाहीस, आणि जरी प्रयत्न केलास तरी मी यातून तुला बाहेर पडूच देणार नाही. तू हरली श्री. आज तुझा राजा तुझ्या विरोधात आणि माझ्या मुठीत आहे. आता पोलीस श्रीला घेऊन जातात. शुभ्रा इकडे खुश होऊन म्हणते, शुभ्रा यार, काय प्लॅन केलास हा तू, बाजी मारलीस. श्रीचं तोंड बघण्यासारखं होतं, काहीच बोलता येत नव्हतं तिला आणि ती काहीच करू शकली नाही. आता ते तिकडे जेलमध्ये सडणार आणि अगस्त्य माझा असणार. आणि तो कधी येणार? मी कधीची रेडी होऊन बसले त्याच्यासाठी. आणि आता आपण पाहतो की नर्स विशूची काळजी घेत असते. त्याचवेळी शुभ्रा तिथे येते आणि नर्सला म्हणते की हॅलो. यावर नर्स म्हणते की हां मॅडम बोला. तर शुभ्रा म्हणते की नाही, म्हणजे मी थांबते आता विशूजवळ, तुम्ही जा, तुम्हाला सुद्धा कंटाळा आला असेल ना. तर नर्स म्हणते की नाही मॅडम, मी नाही जाऊ शकत, पेशंटची तब्येत खूप क्रिटिकल आहे, सर मला ओरडतील आणि तसंही मी माझी ड्युटी करत आहे. मग शुभ्रा म्हणते की ड्युटी आहे तर काय झालं, मी वाईफ आहे त्याची. मग नर्स म्हणते की मॅम असं काय बोलताय तुम्ही. यावर शुभ्रा म्हणते की हे बघा, त्याचं काय आहे ना, माझ्या हजबंडला मी त्याच्याशी रोमॅन्टिक बोललेलं खूप आवडतं आणि मी त्याला इम्प्रेस केलेलं पण खूप आवडतं, आणि त्यामुळे मी ते तुमच्यासमोर कसं बोलणार ना, त्यामुळे तुम्ही इथून निघून जा आता. मग नर्स मनातच म्हणते की काय बाई आहे ही, हिचा नवरा इथे पडला आहे आणि ही. तितक्यात शुभ्रा नर्सला म्हणते की काय बघताय, निघा. आता नर्स तिथून निघून जाते. शुभ्रा म्हणते की आता बोल ना, काय झालं. तुला माहिती आहे किती काय काय करावं लागलं मला तुझ्यासाठी, खोटं बोलावं लागलं, प्लॅनिंग करावं लागलं, मला वाटलं की मरशील तू, पण तू तर अजूनही श्वास घेतेस, कशाला. मरणारे पटकन विशू, विशू बेबी. असं पण काय उपयोग आहे रे तुझा जगून. ॲक्च्युली ते म्हणतात ना, मरणाच्या दारात तो उभा असतो ना, त्याला जगायची वगैरे खूप इच्छा असते. तुझं तसं आहे का? तसं तर नाही आहे ना तुझं. नाही नाही, नको हा बेबी, तसं प्लीज करू नकोस, कारण तसं झालं ना तर मला पुन्हा एकदा मारावं लागेल तुला आणि मला खूप वाईट वाटेल रे, कारण माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. असं म्हणून ती खूप मोठ्याने हसायला लागते आणि परत म्हणते की ॲक्च्युली माझं चुकलं, मीच तुला गाडीने जोरात उडवायला पाहिजे होतं, तेच करणार होते मी, पण तुझी ती टीचर ताई ती मध्ये आली ना आणि तिने सगळा प्लॅन फिसकटवला. माहिती आहे का ती आता कुठे आहे, ती जेलमध्ये. तिनेच केलं ना हे सगळं, कारण तिची तीच लायकी आहे. आणि तू जर बरा झाला ना तर ती ती जेलच्या बाहेर येईल, सो तू लवकर मरून जा. आणि अगस्त्य म्हणत होता तू तुझ्या भावासाठी खूप काही केलं आहे. मग विशू डार्लिंग, एक शेवटची गोष्ट कर ना अगस्त्यसाठी, लवकर मरून जा, म्हणजे काय होईल ना, मी आणि अगस्त्य सुखाने आयुष्य जगू. तसंही तो माझ्या स्वप्नातला राजकुमार आहेच, पण मी तुला काय सांगते, तुला तर सगळं माहीतच आहे ना विशू डार्लिंग, सो लवकर मरून जा ओके. आता मी तुझं ऑक्सिजन मास्क काढणार आहे, पण डोंट वरी हा, थोड्या वेळासाठीच काढणार आहे, तू मेलास ना की परत लावून ठेवेल ओके. आणि परत स्वतःशीच म्हणते की शिट यार, पॉपकॉर्न आणायला पाहिजे होते, म्हणजे ते खाता खाता तुझं मरण बघता आलं असतं मला, पण जाऊ दे, मी नंतर खाईन पॉपकॉर्न, तू काळजी नको करूस, तू फक्त आत्ता तयार राहा. आणि ती ऑक्सिजन मास्क काढायला विशूजवळ जाते. तितक्यात कोणीतरी येत असल्याचं तिला आवाज येतो आणि ती घाबरून दूर जाऊन उभे राहते आणि रडण्याचं नाटक करायला लागते. रडत म्हणते की प्लीज एकदा डोळे उघड विशू डार्लिंग, प्लीज बरा हो, मी काय करू तुझ्याशिवाय, माझ्या जगण्याला काय अर्थ आहे, प्लीज मला सोडून जाऊ नकोस, एकदा डोळे उघडून बघ ना तुझ्या ह्या शुभ्राकडे, प्लीज एकदा बोल माझ्याशी, एकदा शेवटचं बोल शुभ्राशी. तितक्यात तिथे श्री येते आणि म्हणते की का शेवटचं का. शुभ्रा श्रीला बघून खूप शॉक होते. श्री विचारते की मला बघून तुझ्या थोबडावर 12 का वाजलेत. यावर शुभ्रा टेन्शनमध्ये येऊन विचारते की तू इथे कशी. श्री म्हणते की का यायला नको होतं का, तुला काय वाटलं, पोलीस मला घेऊन गेले आणि जेलमध्ये टाकलं, मला दोषी सिद्ध केलं, चौकशीसाठी घेऊन गेले होते, ते पण जेलमध्ये नाही, इथेच बाहेर, कळलं का. शुभ्रा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की असं कसं होऊ शकतं. श्री म्हणते की हो, असं व्हायला नको होतं ना, मग कसं व्हायला पाहिजे होतं गं, मला फाशीची शिक्षा ना. शुभ्रा विसरू नकोस तू, माझ्या मागे ना आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे, त्यामुळे ना जरा जपूनच वाग. शुभ्रा घाबरून श्रीकडे बघत असते. श्री तिला म्हणते की अगं असं काय बघते, जरा ती डोळ्याची पापणी तरी लाव. मग भूत बघितल्यासारखं काय बघतेस. शुभ्रा घाबरून म्हणते की नाही, मला वाटलं की. श्री तिला थांबवत म्हणते की तुला खूप काय काय वाटत असेल शुभ्रा, पण सगळं तुझ्या मनासारखं नाही ना घडणार, जाऊ दे, कशाला एवढा विचार करतेस, कळेलच लवकर काय करायचं ते, सगळं सिद्ध होईल. शुभ्रा घाबरून म्हणते की सिद्ध होईल म्हणजे.
श्री म्हणते, विशूदादा एकदा का शुद्धीवर आले ना म्हणजे तेच सांगतील काय खरं आणि काय खोटं ते. कारण नर्सताई म्हणत होत्या विशूदादांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे म्हणून. त्यांनी हाताची हालचाल केली आणि परत म्हणते की पण तुला कसं माहिती असेल नाही का, तू रोमॅन्टिक गप्पा मारण्यात बिझी होतीस ना. पण चांगलं आहे, असंच पॉझिटिव्ह होऊन त्यांच्याशी बोलत जा, लवकर फरक पडेल. आणि मग काय, खरं काय आणि खोटं काय ते पण आपल्याला लवकरच समजेल. आणि ती नर्स ताईंना आवाज देते आणि सांगते की हे बघा, पेशंटची पूर्ण जबाबदारी तुमची आहे, त्यामुळे त्यांना सोडून कुठेही जायचं नाही. आणि शुभ्राकडे बघत म्हणते की बाकी तुम्हाला कोणी त्रास देणार नाही, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. आणि ती शुभ्राला म्हणते की शुभ्रा तू चल, तू आमच्या खोलीमध्ये झोप. शुभ्रा खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. यानंतर आपण पाहतो की शुभ्रा झोपण्याचा ट्राय करत असते पण तिला झोप येत नसते. मग ती उठून बसते आणि इकडे तिकडे फिरत स्वतःशीच म्हणते की अजूनही श्री माझा पाठलाग काही सोडत नाही. वाटलं होतं हे पोलीस तिला घेऊन जातील, निदान 4-5 दिवस तरी आतमध्ये ठेवतील आणि एकदा का ती दोषी म्हणून सिद्ध झाली की अगस्त्य माझा होईल. पण नाही, त्या मूर्खांनी तिला सोडून दिली. आता ती पुन्हा आणि परत घाबरून म्हणते की नाही शुभ्रा, आता तुला ना परत असं काहीतरी करावं लागेल की ज्याने की श्री कायमची आतमध्ये जाईल. त्यात हा मूर्ख विशू, हा तर मरत नाही. आणि आणि तो जर शुद्धीवर आला तर. नाही शुभ्रा, कसा येईल पण शुद्धीवर? मी तसं होऊच नाही देणार. काही झालं तरी मी श्री आणि अगस्त्याला वेगळं करणार. तो फक्त माझा आहे आणि ही सगळी माझी इस्टेट आहे. आणि असं म्हणून ती कपाटातून अगस्त्याचं ब्लेझर घेते आणि घालते आणि ब्लेझरवर हात फिरवत स्वतःशीच म्हणते की तुझ्या आयुष्यातली जागा माझी होती अगस्त्य, पण ती श्रीमध्ये आली ना. ती मध्ये आली नसती ना तर आज आपण एकत्र आलो असतो अगस्त्य. आणि ती म्हणते की आता लवकरच तू आणि मी एकत्र आनंदात आयुष्य जगू, कारण शुभ्राला जे हवं असतं ना ते ती मिळवतेच. आणि ती म्हणते की लव्ह यू सो मच अगस्त्य. आणि असं म्हणून ती अगस्त्यसोबत असल्याचं इमॅजिन करत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.